मला 60 वर्ष आयुष्य दे आणि माझ्या मुलांचं संगोपन माझ्याकडनं उत्तमरित्या घडू दे. पण ते नियतीला मान्य नव्हते. नियतीचा खेळ वेगळाच निघाला. तुम्ही आम्हाला सोडून गेलेत आणि सगळी जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली. ते तुमचे स्वप्न, ते अपूर्ण राहिलेल्या इच्छा, त्या आम्ही कशा पूर्ण कराव्यात हाच माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. साधा सिलेंडर कसा भरायचा यापासून माझी सुरुवात होती. भाजीपाला घ्यायला गेलेली न मीना आज समाजात कशी उतरणार हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता. पण तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमच्या मुलांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी या जगात उतरली. तुमची इच्छा होती की आपली मुलगी MBBS ला जायला पाहिजे, ती एक उत्तम डॉक्टर व्हायला पाहिजे. कारण ते आजारी असताना डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्यरित्या उपचार न केले किंवा आम्हाला योग्य डॉक्टर न भेटल्यामुळे त्यांचं आयुष्यामध्ये असं पदार्पण झालं की ते आम्हाला डायरेक्ट सोडून गेलेत. असं वाटायचं की आपली मुलगी जर डॉक्टर झाली तर इतरांचे जीव वाचवेल. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप धडपड केली आणि आज खरंच परमेश्वराच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने, तुमच्या इच्छा इतक्या प्रबळ होतात की तुमची मुलगी आज MBBSचा नंबर तिचा लागला आहे गव्हर्नमेंट कॉलेजला आणि तेही खूप छान कॉलेज तिला भेटलं. खरंच असं वाटतं कधी कधी की माझा नवरा म्हणजे माझ्यासाठी एक प्रियकर होता. त्यांनी असं कधीच भासू दिलं नाही की मी एक नवरा आहे म्हणून. असं मिस यू माय डिअर. ताई, तुम्ही तुमच्या सगळ्या मनातल्या भावना तुम्ही या पत्रामध्ये उतरवल्या आहेत आणि त्या नक्कीच भाऊजींपर्यंत पोचतील. आणि आज भाऊजीसुद्धा तितकेच खुश असतील की आज ताई MBBSला तिला ॲडमिशन मिळालं आहे आणि आज तुम्ही तुमचं ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा संसार उभा केला आहे अगदी खंबीरपणे, भक्कमपणे, तर त्याचा नक्कीच त्यांनासुद्धा अभिमान वाटत असेल. आणि ताई, खरंच खूप खूप कौतुक आहे तुझं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. एक छानसं स्माईल आहे बघू भाऊजींसाठी. सुंदरसं असं स्माईल समोर बघू. ओके ताई, तुझं नाव सांग. सीमा राजेंद्र कोडी. कोणासाठी पत्र लिहिले? आई. आईसाठी. आईलाच का लिहावं असं वाटलं? आई नाही ना आता, आई वारली. पत्र वाचू शकतेस? प्रिय समस्त चव्हाण परिवार, सासर आणि माहेर हे दोन्ही विश्व प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील जोडलेले असतात. तसंच ते माझ्याशी पण जोडले गेले. जन्म झाल्यापासून मी तुमच्या अंगाखांद्यावर खेळले, अंगणभर धिंगाणा घातला आणि घर भरून प्रेम मला मिळालं. ते माझ्या माहेरी म्हणजेच चव्हाण परिवार. लग्न होऊन सासरी आली पण माहेरची ओढ सुटत नाही. आज 20 वर्ष झाले पण माहेरची आठवण आजही पुकारतात. आई वडील, 4 बहिणी, भाऊ हा सारा परिवार मी माझ्या सासरी मिस करते. सगळ्यात जास्त तर आईला. आई, तू माझा एक आधार होती. पावलांपावलावर तू माझ्या पाठीशी उभी असायची. पण आज माझ्या पाठीशी उभं राहणारं कुणीही नाही. असं वाटतं तुझी कमतरता मला कायम भासते. तू गेली आणि तुझ्यासोबत मन मोकळं करायची माझी हक्काची जागाच गेली. तुझ्या आठवणीतच गेले 14 वर्ष मी काढले आहेत. तेव्हा आता देवाकडे एकच सांगणं आहे की कुणाचीही आई कुणाकडून हिरवून घेऊ नको. आई जेथे असशील तेथे आनंदी राहा आणि माझ्यावर लक्ष असू दे. आईला मिस करतेस? हो, कारण कमी वयातच आई केली. म्हणजे माझं वय जेव्हा कमी होतं, 27-28 वर्षाची असेल मी तेव्हा. म्हणजे एवढ्या कमी वयात कोणावरही असं दुःख यायला नको पाहिजे. आज माहेरी जाणं होतं? कमी होतं, जवळच आहे पण एवढं जाणं नाही होत. तर या भावना नक्कीच आईपर्यंत पोचतील आणि मला खात्री आहे की आई जिथे कुठे असेल तिचं लक्ष तुझ्या पूर्ण कुटुंबावरती असणार आहे आणि ती खूप खुश असेल, आनंदी असेल. आणि आज तिच्याबद्दलच्या भावना तू तिच्यापर्यंत पोहोचवल्यास त्यामुळे तिला आणखीन आनंद झाला असेल. एक छानसा स्माईल दे बघू. एक छानसा स्माईल. हरकत नाही ताई. आणि मंडळी, या पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या आणि पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आणि दोन्ही ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. अनुराधाताई आणि वर्षाताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात आणि याच खेळातून जी विजेती असणार आहे ती होणार आहे हुकुमाची राणी.
कसं वाटते वर्षातही? छान वाटतंय लास्ट राऊंड पर्यंत आलेले ते. लास्ट राऊंड पर्यंत आलेली आहे. आता या राऊंड मधूनच हुकमाची राणी होणार आहे. ताई तुला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटते. एकदम मस्त वाटतंय. हो हो, क्या बात आहे. हुकमाची राणी होणार मग आता? हा मग बोल बघू, मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. ये बात आहे. ओके. आणि आता आपल्या या पुढच्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच ग. कसं नाव आहे? कपात कप सगळेच गप. हा पण कसं नाव कसं वाटलं? छान. छान आहे की नाही? Rhymes कशी छान लाजून आहे. का बोलते? समोर बघ की भाऊजींना पण दिसू दे की चेहरा. हा भाऊजी बघणार आहेत हा कार्यक्रम. राईम्स